की सतीश बाबूराव सकवान ज्वेलर्सचे मालक इस्लापूर येथील, त्यांना मी आणि माझ्या वडिलांनी 2013 साली एक विश्वासाच्या नात्याने, कारण ती व्यक्ती खूप जुनी विश्वासू व्यक्ती होती आमची आणि 3 पिढ्यापासूनचे त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे संबंध होते. त्यामुळं आम्ही त्यांना ते सोनं सांभाळण्यासाठी दिलं होतं. तर त्याने सांभाळण्यासाठी घेतलं सोनं, माझ्या घरून येऊन घेऊन गेला. पण त्याच्यानंतर त्यानं त्याच्या बिझनेसमध्ये त्याला जेव्हा क्रायसिस होऊ लागला, त्याला नुकसान होऊ लागला, त्यानं हळूहळू अशा माझे दागिने किंवा माझ्या व्यतिरिक्त इतर खूप साऱ्या लोकांचे दागिने हळूहळू त्याने विक्री केले. परस्पर विक्री करून तो त्याच्या बिझनेसमध्ये किंवा त्याच्या घर बांधकामामध्ये, प्लॉट खरेदीमध्ये त्यांनी हा पैसा गुंतवलेला आहे. आणि तुर्तास माझी FIR पोलीस स्टेशनला, इस्लापूर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली आहे. या व्यतिरिक्त अनेक तक्रारदार आहेत, कारण किनवट हा भाग आदिवासी भाग आहे, दुर्गम भाग आहे. इस्लापूर जी बाजारपेठ आहे त्याच्यावर आजूबाजूला 100 छोटे छोटे खेडे जे आहेत ते त्याच्यावर निर्भर आहेत. त्याच्यामुळं हा जो सोनार आहे ना, लोकांची गरिबी पाहून किंवा लोक अशिक्षित आहेत त्या एरियामध्ये आणि ते पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांचा तेवढा आवाज नाही आहे, म्हणून तो त्यांची जाणून बुजून पिळवणूक करतो. त्याच्यातली मी एक विक्टीम आहे आणि मी एक सुशिक्षित आहे, म्हणून मी पोलीस स्टेशनला जाऊ शकले आणि या तक्रारीला मी पोलीस स्टेशनकडे आणि SP साहेबांकडे लावून धरलेलं आहे. याच्यामध्ये माझ्या आयोच्या जे कमी कॉपरेशन होतं माझ्यासाठी, तक्रारदारासाठी किंवा इतर तक्रारदारासाठी, त्यामुळे SP साहेबांकडे मी बोलले असता त्यांनी माझा आयो चेंज केलेला आहेत आता. आणि मला वाटते की 2 तक्रारी पोलीस स्टेशनला तर पोहोचल्याच आहेत, आणखीन 3-4 लोक संपर्कात आहेत आणि ते चर्चा करतात आपसामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार देण्याबद्दल. पण पोलिसांची जी भीती त्यांच्या मनामध्ये आहे आणि ते एकदम अशिक्षित आहेत, त्याच्यामुळे त्यांना पोलीस स्टेशनचीच भीती वाटते, म्हणून ते जात नाही आहेत. आणि कोणत्या आदिवासी महिला असतील, जवळपास असे सगळे शेकडो तरी असतील. आणि जशी मी आहे, माझ्या व्यतिरिक्त 5 तक्रारी आत्ता आपण इस्लापूर पोलीस स्टेशनच्या जवळपास रेडी आहेत. 2 तर पोहोचलेल्याच आहेत आणि बाकी एका तक्रारदाराला आमिष दाखवून त्यांनी पळवलेला आहे. आणि या सोनाराचा एक भाऊ जो आहे तो नगरसेवक आहे हिमायतनगरला, आशिष बाबूराव सकवान. दुसरा भाऊ आहे जगदीश बाबूराव सकवान, जो मुख्यमंत्री कार्यालयामध्ये डेप्युटेशनवर कारकून पोस्टवर तो काम करतोय. आणि या हे दोघं आणि यांचे वडील बाबूराव सकवान, या तिघांचे हे संगनमत करून हे यांचा गुन्हा केलेला आहे. आणि इतर लोकांसोबत पण जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या भावाचा पण समावेश आहे. आणि हे एक रॅकेट आहे, हे एक प्री प्लान्ड रॅकेट आहे. जो चालवतो चेहरा दिसतो सतीश बाबूराव सकवानचा, पण त्याच्या मागे त्याचे वडील आणि त्याचे 2 भाऊ खंबीरपणे उभे आहेत, त्यांचा चेहरा दिसत नाही, प्रथम दृष्ट्या दिसत नाही. पोलिसांकडून मला मागणी आहे, मुख्यमंत्री साहेबांकडून पण मला मागणी आहे की लोकल लेवलला याची एन्क्वायरी कॉम्प्रोमाइज्ड होत आहे, कारण त्याच्या दोन्ही भावांचा डायरेक्टली इंटरफरन्स आहे. तर मला असं वाटते की या प्रकरणामध्ये जर उच्चस्तरीय चौकशी झाली आहे, तर SIT किंवा CBI CID मार्फत अशी जर काही आपण जर चौकशी केली तर हे एक खूप मोठं रॅकेट उघडकीस येईल. आणि या भागात गरज आहे, किनवट तालुक्यामध्ये अशा एन्क्वायरीची गरज आहे, कारण सामान्य लोकांची ना खूपच फसवणूक आणि खूपच पिळवणूक सोनाराकडून चालू आहे. आणि इतर सोनारांचे सुद्धा असे काही कारनामे असतील तर अशी उच्चस्तरीय चौकशी झालं तर ते पण पकडण्यात येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.